कारण तो माणूस अजूनही तुझ्या मनात आहे, एक मित्र म्हणून, तुझ्या आयुष्यात आलेली पहिली हक्काची व्यक्ती म्हणून. त्यांनी तुझ्यावर दाखवलेलं प्रेम, तुझ्यासाठी दाखवलेली काळजी, तुम्ही घालवलेला एकत्र वेळ, हे सगळं तुझ्या मनात अजूनही कुठेतरी आहे. असं काही नाहीये बॉस. खोटं बोलू नकोस हा केदार, माझ्याशी खोटं बोलू नकोस हा. तुलाही माहितीये तो माणूस इतका वाईट नाहीये. मला मान्य आहे ना, त्यांनी खूप मोठी चूक केली आहे, खूप मोठी, ज्याच्याने तुला खूप त्रास झालाय. पण त्यांच्या समोर सुद्धा कुठली तरी परिस्थिती असू शकते ना. त्याने काय फरक पडतो? जो काही त्रास झालाय तो मला आणि माझ्या आईला झालाय, आणि तो त्रास तिने आयुष्यभर भोगलाय. आता त्या माणसाला काय वाटतं याबद्दल मी काय विचार करू? तुला कळत का नाहीये केदार? अरे काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो ना, हा विचार पण कर. आणि हे सगळं वागण्यामागे त्यांचं सुद्धा काहीतरी कारण असू शकतं ना. आणि काय रे, तुला त्यांना प्रश्न विचारायचा आहे ना, ते तुझ्या आईशी असं का वागले, त्यांनी तुझ्या आईला त्रास का दिला, ते तुझ्या आईला भेटायला का नाही आले, ते तुझ्याशी असे का वागले, प्रश्न विचारायचा आहे ना तुला, जाब विचारायचा आहे ना त्यांना. मग विचारायचा होता आता, तुझ्या समोर होते ना ते, का नाही गेलास रे त्यांच्या समोर? का नाही विचारलास त्यांना जाब? केडी, हे सगळं मी तुला एक मैत्रीण म्हणून बोलत नाहीये हा, एक बॉस म्हणून बोलतीये. ही जी काही परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुला खूप दुःख झालंय, मला सगळं मान्य आहे. त्रास व्हायलाही पाहिजे, वाईट वाटणं साहजिक आहे, पण काय करायचंय तुला सांग मला? रडायचंय रड, ओरडायचंय जोर जोरात ओरड, कोणाला जाऊन मारायचंय तसं सांग. तुला जो राग बाहेर काढायचा ना, सगळं बाहेर काढ, जे वाटतंय ते कर, पण असा आतमध्ये कुडत राहू नकोस केदार. तू खचत चाललायस आणि ते दिसतंय मला. कुठल्याही गोष्टीचा योग्य विचार करण्याची क्षमता संपत चालली आहे तुझी. असं काही नाहीये. असं काही नाहीये. हे काय आहे? ह्याचं उत्तर मी तुला दिलंय. मला वाटतंय की मी आता डिपार्टमेंटसाठी फिट नाहीये. हे तू ठरवण्याची गरज नाहीये केडी. हे ठरवण्यासाठी साधू सर आहेत, मी आहे, आणि आम्हाला तुझा राजीनामा मान्य नाहीये. पण बॉस, तू डिपार्टमेंट सोडून कुठेही जाणार नाहीयेस, कळलं? हे रेजिग्नेशन तुला फाडावं लागणार आहे आत्ताच्या आत्ता. मला नाही जमणार. मलाही नाही जमणार. तू एक ऑफिसर आहेस, तुझ्या समोर अवघड परिस्थिती आली तर त्याला कसं हँडल करायचं हे तुला चांगलं जमतं. ही परिस्थिती सुद्धा तुला तशीच हँडल करावी लागेल. हे सत्य तुला स्वीकारावं लागेल, आणि यातनं कसा मार्ग काढायचा हे सुद्धा तुलाच शोधावं लागेल. रिक्वेस्ट नाहीये, इट्स अन ऑर्डर. तुझ्या मनाची तयारी झाली की हे रेजिग्नेशन फाडून टाक. जय हिंद.